नमस्कार शेतकरी बांधवांनो, सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर आणि ही सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात। शेतकरी बांधवांनो, सोयाबीन पीक कापणी प्रयोगात 0% घट दाखवून देखील विमा क्लेम नाकारले। त्यामुळे शेतकऱ्यांनी मंत्रालयात धाव घेतली। आता अखेर शेतकऱ्यांना न्याय मिळणार का? शेतकऱ्यांना या पीक विम्याचे पैसे मिळणार का? सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। अर्ध्यावरती व्हिडिओ सोडून गेलात तर ही पूर्ण माहिती तुम्हाला पीक विम्यापासून वंचित देखील ठेवू शकते। त्यामुळे पुन्हा विनंती करतो की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा। तर चला ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे वाशिम जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असताना दुसरीकडे विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार सुरू केला आहे। जिल्ह्यात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असतानाही विमा कंपन्यांनी पीक कापणी प्रयोगात चक्क 0% घट दाखवून शेतकऱ्यांचे विमा दावे नाकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या अन्यायाविरुद्ध आता कारंजा लाड येथील जागरूक शेतकरी जे महेश प्रकाश कळाखे यांनी थेट मंत्रालयापर्यंत धडक दिली असून भ्रष्ट यंत्रणेचा पर्दाफाश करण्याचा निर्णय घेतला आहे। मित्रांनो, काय आहे नेमके प्रकरण तर बघा, चालू हंगामात अतिवृष्टी आणि कीड रोगांमुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे। नियमानुसार विमा कंपन्यांनी पीक कापणी प्रयोगाच्या आधारे नुकसानीची भरपाई देणे अपेक्षित होते। मात्र वाशिम जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी संगनमत करून पीक कापणी प्रयोगाचे अहवाल बदलल्याचा आरोप होत आहे। अनेक ठिकाणी प्रत्यक्ष नुकसान हे 70 ते 80% असताना कागदोपत्री 0% घट दाखवून विमा नाकारण्यात आला आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। तर कारंजा लाड तालुक्यातील तारखेडा येथील महेश कळाखे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। त्यांनी या प्रकरणातील तांत्रिक कागदपत्रे आणि अहवालांची मागणी प्रशासनाकडे केली असून या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे। शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या घामाचा हिशोब विमा कंपन्यांना द्यावाच लागेल। ज्या शेतकऱ्यांनी खोटे अहवाल सादर केले त्यांच्यावर कठोर फौजदारी कारवाई व्हावी अशी मागणी कळाखे यांनी केली आहे। तर मित्रांनो बघा, नेहमीच शेतकऱ्यांच्या वाट्याला काही ना काही दुःख येत असतात। आता इथे देखील तोच प्रकार झालेला आहे की पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना द्यायला पाहिजेत, तर विमा कंपन्यांनी त्यांचे क्लेम जे आहेत ते फेटाळलेले आहेत आणि 0% घट दाखवून कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही असं दाखवण्यात आलेलं आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज झाला आणि अशातच एका शेतकऱ्याने या संदर्भात आवाज उचलला। आता नक्कीच त्यांना काय फायदा मिळणार आहे, काय नफा होणार आहे, त्या देखील संदर्भातली माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येणारच आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती रोज पाहायला मिळणार आहे। धन्यवाद।